दादा दादांच्या अपघातासंदर्भात आपण खूप आवाज उठवला आणि आता कुठंतरी त्याचा गुन्हा दाखल झाला 0 नंबर 0 FIR झाला कर्नाटकात. तिथं असणाऱ्या PIने तो प्रस्ताव म्हणजे तो जो FIR पाठवला तिथं असणाऱ्या कोर्टाकडनं पास झाल्यानंतर मान्यता मिळाल्यानंतर तो गेला DGP कर्नाटका. त्यांच्याकडनं आला महाराष्ट्र DGPकडे. आम्ही अधिवेशनात मुद्दे मांडल्यानंतर प्रेशर आणल्यानंतर तो मग CIDकडे पाठवण्यात आला, पण अजून स्वीकारला गेलेला नाही. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार नाही, आम्ही फक्त एन्क्वायरी करू. अरे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन पाहिजे, एन्क्वायरी कुठून तुम्ही त्या ठिकाणी काढली? म्हणजे फक्त विचारपूस करणार, थोडंसं काहीतरी रिपोर्ट बनवणार आणि तो मात्र त्या ठिकाणी देणार. आम्हाला इन्व्हेस्टिगेशन पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आत्ता देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीमध्ये आहेत. बारामतीमध्ये आमची अपेक्षा कदाचित ते बोलूनही जातील. FIR बद्दल काय केलं, CBIच्या प्रस्तावाबद्दल काय झालं, पुणे रिंग रोडला जे आदरणीय दादांचं नाव द्यायचं होतं त्या बाबतीत काय झालं, VK सिंगला का ताब्यात घेतलं गेलं नाही. 1 लाख कोटी गरीब कॉन्ट्रॅक्टरचे महाराष्ट्रातलं प्रलंबित आहे, पण VK सिंगला अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून आत्तापर्यंत 100 कोटी रुपये दिले. मग एका बाजूला मराठी माणसांचे पैसे दाबताय ठेवताय आणि दुसऱ्या बाजूला VK सिंग जो दादांच्या ॲक्सिडेंटमध्ये प्राईम सस्पेक्ट आहे त्याचे मात्र पैसे तुम्ही देत चाललेले. VK सिंग काय एवढा मोठा आहे का? एवढा चिरकुट माणसाला तुम्ही एवढं मोठं करता आणि मग या तपासाला जो उशीर लागतोय तो का लागतोय हे आज बारामतीकरांना तिथं देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व नेत्यांनी सांगावं असं मला वाटतं. पण शेवटी पुढच्या काही दिवसात काय होते हे आपल्याला बघावं लागेल. पण असंच जर चालत राहिलं, संत गतीने जर इन्व्हेस्टिगेशन तपास अजितदादांचा चालत राहिला तर हे योग्य नाही, आम्ही खपून घेणार नाही. आणि सामान्य लोकांना पण वाटायला लागलंय नेत्याच्या बाबतीतच एवढी दिरंगाई असेल तर गरिबाला न्याय हे सरकार कधी देणार? दादा, राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत, काय वाटतं? कोणी चर्चा सुरू केली? आम्ही तर केलेली नाही. ज्यांनी चर्चा सुरू केली त्यांना त्या ठिकाणी विचारावं. विषय एवढाच आहे की काही लोक अजितदादांच्या पक्षात आहे आणि काय त्यांचा आकडा खूप मोठा आहे असं नाही, 2च आहे. त्यांचं महत्त्व तिथं अबाधित राहावं यासाठी कुठेतरी सारखं हा मुद्दा पुढे आणतात. आमच्यासाठी हा मुद्दा संपलेला आहे. फक्त काकींकडे बघून दादांच्या कार्याकडे दादांप्रती असणारा आदर आणि प्रेम याच्यासाठी आम्ही काकींचा प्रचाराला तिथं गेलो होतो आणि ते चांगल्या लीडली निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो.